नमस्कार, महावार्ता न्यूजमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत। मी सुशील वाघमारे। आज आपण लातूर या ठिकाणी आहोत। शिक्षकांचा हा या ठिकाणी आक्रोश मोर्चा आहे। या आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून प्रशासनाचं लक्ष वेधण्याचं काम या ठिकाणी हे शिक्षक बांधव करत आहेत। नेमके त्यांच्या मागण्या काय आहेत आपण या ठिकाणी जाणून घेऊया। सर, काय सांगाल, काय मागण्या आहेत? आमच्या या सर्व संयुक्त संघटनेच्या वतीनं हा जे मोर्चाचं आयोजन केलेलं आहे, यातली प्रमुख मागणी अशी आहे की शिक्षकांसाठी जी परीक्षा ठेवलेली आहे टेट नावाची, ही परीक्षा RT ॲक्ट जेव्हा लागू झाला तर तिथून पुढे लागणं अपेक्षित होतं, पण सरकारच्या आणि शासन निर्णय आणि न्यायालय यांच्या वतीनं शिक्षकावरती एक ही लागलेली गोष्ट आहे की जेणेकरून जे शिक्षक आहेत 50च्या जवळ आलेले किंवा 53+वाले, त्यांना ही गोष्ट फार अडचणीची वाटत आहे। सगळीकडे व्यापात गुंतलेले शिक्षक आहेत, त्यांना निश्चितच या ठिकाणी TETची योजना TET जी आहे ही रद्द करावी अशी आपली मागणी आहे। सर, काय सांगाल आपण? जिल्हा परिषद सर्व शिक्षक संघटना समन्वय समिती लातूर जिल्हा यांच्या वतीनं आज या आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। लातूर जिल्ह्यातील सर्व 100% शाळेतील शिक्षक या आक्रोश मोर्चामध्ये सामील झालेले आहेत। जे अन्यायकारक TET परीक्षेची सक्ती करण्यात आलेली आहे शिक्षकांना जे रद्द करण्यात यावी। TET झाले, परंतु जे शिक्षकांना अतिरिक्त कामाला लादल्या जातात, काय त्या संदर्भात काय सांगा? शिक्षकावर जी अशैक्षणिक कामं लादली गेलेली आहेत ती अशैक्षणिक कामे ते कमी करण्यात यावीत, हा देखील मुद्दा या मोर्चामध्ये प्रामुख्याने घेण्यात आलेला आहे। आमची शासनाकडे एवढीच मागणी आहे की आमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या आपण सर्व मंजूर करून शिक्षक बांधवांना न्याय द्यावा ही विनंती। सर, काय सांगाल, जुनी पेन्शन योजनेच्या अंतर्गत आपण काय सांगू शकता? शासनाचं धोरण जे आहे ते दुपट्टीपणाचं आहे। राज्यकर्ते जे आहेत त्यांनाच पेन्शन चालू आहे, पण जे जो कर्मचारी सर्वसामान्य जनतेसाठी काम करतोय त्याची पेन्शन हे सरकार बंद करतंय। आजचा जो मोर्चा आहे तो TET संच मान्यता 2024चा जो शासन निर्णय आलेला आहे, त्या शासन निर्णयामध्ये जे गरिबाचे ज्या शेतकऱ्याचे जे लेकरं आहेत, ज्या लेकरांना शाळेमध्ये म्हणजे मोठ्या शाळेमध्ये पैसे भरून खर्च करून शिकवू शकत नाहीत, त्यांना कसं म्हणजे विद्यार्थ्यांना शिक्षकच भेटला नाही पाहिजे अशी एक प्रयोजन या शासनाने केलेलं आहे। विद्यार्थी संख्या पटसंख्येचा एक नियम शासनानं काढून गरिबाचं शिक्षण त्यांनी पळवण्याचं काम करत आहे। जिल्हा परिषद शाळा जर बघितला टेक्नॉलॉजीमध्ये सुद्धा आता इंग्लिश स्कूलच्या पुढे गेलेली आहे। तुम्ही निश्चित विद्यार्थी संख्या न वाढण्याचं कारण म्हणजे आपल्या इथं एकतर काय व्हायलंय, जन्मदर हा सुद्धा त्याला थोडा कारणीभूत। एकंदरीत अलीकडच्या काळातील सरकारची जर धोरणं पाहिली तर असं वाटतं की सरकारला शाळा चालूच ठेवायच्या नाहीत। सरकारचा TETचा निर्णय असो, जरी तो सुप्रीम कोर्टाने दिला असला तरी सरकारनं सुप्रीम कोर्टात द्यायला भाग पाडला, अशा प्रकारचे लोकांची मनोधारणा आहे। कारण सरकार तिथपर्यंत घेऊन गेलो तो मुद्दा आणि त्याला पाहिजे त्या पद्धतीनं तिथं सांगण्यात आलं नाही आणि म्हणून हा असा निर्णय आला आहे। त्याचबरोबर सध्या संच मान्यताही जन्मदर कमी असताना, लोकसंख्या कमी होत असताना विद्यार्थ्याची संख्या कसं वाढणार आहे, कुठून वाढणार आहे? एक तर इकडं इंग्लिश शाळेला तुम्ही भूक्षेत्रासारख्या मान्यता देत आहे आणि सरकारी शाळेमध्ये विद्यार्थी संख्या वाढवून संच मान्यता देत आहे। ही एकंदरीत सरकारची भूमिका असं वाटतंय की सरकारला सरकारी शाळा बंद करून सगळ्याच गोष्टीचं खाजगीकरण करायचं आहे, जेणेकरून बहुजनांच्या लेकराचं शिक्षण बंद झालं पाहिजे, अशी सरकारची भूमिका आहे की अशी निश्चितपणे या ठिकाणी यांच्या बोलण्यातून हे दिसून येते की सरकारला खाजगीकरण करायचे आहे आणि या ठिकाणच्या बहुजनाच्या विद्यार्थ्यांनी शिकणाऱ्या ज्या जिल्हा परिषद शाळा आहेत, मराठी शाळा आहेत, हे बंद करायचे का असा त्यांनी सवाल उपस्थित केला। सर, काय सांगाल? सरकारकडून लावण्यात आलेली जी अशैक्षणिक कामे आहेत ती कामे सरकारने प्रथमतः बंद करावी। किती प्रकारची अशैक्षणिक कामे? जवळपास आपल्याकडं 36 अशैक्षणिक काम आहेत आणि ऑनलाईनचे वगैरे काम आहेत आणि राहून या सगळ्या काम करत असताना सुद्धा शासन आदेश म्हणून हे जे गरीब शिक्षक प्राणी आहे तो अतिशय प्रामाणिकपणानं काम करतो आणि एवढ्या प्रामाणिकपणानं काम करून सुद्धा आमदार बम्मसाहेबांसारखे जे माणसं आहेत ते शिक्षकाच्या मुळावरती उठलेले आहेत की त्यांना गावामध्ये कुठल्याही प्रकारची सोय नसताना तुम्ही गावात राहा, त्यांचं घरभाडं बंद करा, अशा प्रकारचा एक मानसिक त्रास देण्याची यंत्रणा ही शासनाकडून राबवली जात आहे। आणि जोपर्यंत मानसिक त्रास देण्याची यंत्रणा थांबत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने बहुजनासाठीचं शिक्षण जे म्हणतात ते मिळणार नाही। पहिल्यांदा महात्मा फुलेंनी हंटर कमिशनच्या पुढे ती साक्ष दिली
होती की 10 वर्ष सक्तीचं आणि प्राथमिक शिक्षण मोफत उपलब्ध करून द्या. ते गेली 10 वर्ष सोडून द्या. स्वातंत्र्याची 75 वर्ष पूर्ण झाल्यावरती सुद्धा महापुरुषांच्या विचारांची अंमलबजावणी या मायबाप म्हणणाऱ्या सरकारकडनं होत नाही. आणि मग होत नसल्यामुळं आम्ही शिक्षक बांधवांच्या वतीनं एक सरकार म्हणून, एक मायबाप म्हणून त्यांना राहून विनंती करत आहेत की तुम्ही जे काय आमच्यावरती अन्यायकारक कामं लावलेली आहेत, तुम्ही जे आमच्यावरती अन्यायकारक परीक्षा लावलेली आहे ती परीक्षा बंद करा, यांना मानसिक तणाव मुक्त करा. आणि आम्ही तुम्हाला निश्चितपणे सांगू की शैक्षणिक गुणवत्ता या सगळ्या कामामध्ये सुद्धा शैक्षणिक गुणवत्ता टिकून ठेवण्याचं काम माझ्या प्राथमिक शिक्षक बांधवांनी केलेलं आहे आणि तुम्हाला निश्चितपणे दिसतंय. त्याच्यामुळे तुम्ही याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे. निश्चितच या ठिकाणी अन्यथा तुम्ही जे आमच्याकडं निवडणुकीचं काम लावलेलं आहे ते येणाऱ्या निवडणुकीच्या कामकाजावरती हा संपूर्ण शिक्षक संघ निश्चितपणानं बहिष्कार टाकेल.